हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या भागात आपण बंधन भाग 8 बघितलेला। आज आपण भाग 9 बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्याच्या पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल। तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। मागच्या भागात आपण बघितलं की संतोष आणि प्राची आपल्या आयुष्यातले सुंदर क्षण जगत होते। सकाळी उठून प्राचीने बघितले स्वतःच्या अंगावर कपडे नाहीयेत। हे लक्षात येताच तिने बेडशीट अंगाशी गुंडाळून घेतली। तिला संतोषच्या डोळ्यात बघायची हिंमत झाली नाही। तो मात्र खाऊ की गिळू या नजरेने तिच्याकडे बघत होता। प्राचीला पण समोर काय होणार याची कल्पना आली होती। तिने आपले कपडे उचलले आणि बाथरूममध्ये निघून गेली। संतोष स्वतःच्या डोक्याला हात लावून बसला होता। इकडे बाथरूममध्ये प्राची स्वतःच्या गालात मारून घेत म्हणाली, प्राची, आज तू निर्लज्जपणाची हद्द पार केलीस। आज तो 1 मिनिट पण तुला त्याच्या समोर उभं राहू देणार नाही। आणि तू तरी कुठल्या तोंडाने संतोष समोर जाणार आहेस? तो आधीच सगळ्या जगाचा राग तुझ्यावर काढत असतो। त्याच्या डोळ्यात तुझ्याबद्दल तिरस्काराशिवाय काहीही नसताना तू स्वतःला त्याच्या हवाली कसं काय केलं? तुला तुझ्यावर कंट्रोल नव्हता का? शी यार, मी हे काय केलं? तो नशेत होता आणि मी त्याच्या डोळ्यात हरवलेली होती। आता मी काय करू? या सगळ्याला मला जबाबदार धरलं जाईल, म्हणत ती हात जोडून पुटपुटत होती। इकडे संतोषला लवकर जायचं होतं, पण प्राची काय बाथरूममधून बाहेर येत नव्हती। तिला बाथरूममध्ये जाऊन अर्ध्या तासाच्या वर वेळ झाला होता। ती बाहेर येत नाही म्हणून संतोषने चिडून दार वाजवले। तशी प्राचीची तंद्री तुटली। तिने कसंबसं अंघोळ उरकली आणि अचानक तिच्या लक्षात आले, तिने तर कपडेच आणले नाहीयेत। झाली ना पंचायत। तिने टॉवेलने स्वतःला गुंडाळले। बाहेर यायची भीती आणि लाज एकत्र वाटू लागली होती। संतोषच्या रागाचा उद्रेक तिच्यावर होणारच होता। तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला। वैतागत मोबाईल स्क्रीनकडे बघितलं। त्यावर आजीचा नंबर बघून त्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवले आणि धाडदिशी दार आपटून बाहेर निघून गेला। बाहेरच्या दरवाजाचा आवाज ऐकून तिने हळूच बाहेर डोकावले। रूममध्ये कुणीही नाही हे बघून ती घाईघाईने बाहेर पडली। ड्रेस चेंज करून ती रूम बाहेर पडणार होतीच की समोरून येणाऱ्या संतोषच्या छातीवर जाऊन आदळली। दोघेही थोडक्यात पडता पडता वाचले। त्याने तिच्या कमरेला गच्च पकडून ठेवले होते। तिने पडण्याच्या भीतीने डोळे मिटून घेतले होते आणि तो तिच्या चेहऱ्याकडे एकटक बघत होता। आज तो तिला पहिल्यांदा जवळून न्याहाळत होता। नुकतीच अंघोळ करून आलेली प्राचीचा चेहरा गुलाब्या पाकळ्यासारखा टवटवीत दिसत होता। तेज खेळून ठेवणारे तिचे गहिरे डोळे, गुलाबी ओठ, तिला बघून त्याला पहिल्यांदा भेटलेली सीमा आठवत होती। तो मनोमन त्याच्या भूतकाळात गेला होता। प्राचीने हळूच आपले डोळे उघडले आणि संतोषला आपल्या इतक्या जवळ आणि एकटक आपल्या चेहऱ्याकडे बघतोय हे लक्षात येताच ती लाजली। अचानक तिच्या हृदयात धडधड वाढली होती। पोटात खड्डा पडल्यासारखं जाणवत होतं। तिने लाजून तिचे केस कानामागे घेतले। प्राचीला बघता त्याच्या कपाळावर आट्या पडल्या। तिला स्वतःपासून दूर केलं आणि सरळ उभा राहत तिच्याकडे गुस्स्यात बघितलं आणि आतमध्ये निघून गेला। तिनेही तिचा रोखून ठेवलेला श्वास घेतला आणि हॉलच्या दिशेने निघाली। संपूर्ण हॉलमध्ये धूर झाला होता ते बघून ती घाईघाईने पुढे आली। हॉलमध्ये योगेश डोळे मिटून कसल्या तरी विचारात हरवला होता आणि टीव्हीतून धूर येत होता, पण साहेब आपल्या तंद्रीत व्यस्त होते। तिने हलवून जागं केलं आणि टीव्ही बंद केला। खोकत खोकत योगेशच्या खांद्याला धरून गदागदा हलवत, योगेश, तुला झोप लागली की काय? सगळीकडे धूर धूर पसरवून कसला विचार करतोय? योगेश गडबडून जागा झाला आणि समोर प्राचीला आणि सगळीकडे धूर बघून तो शॉक झाला होता आणि गडबडीने प्राचीला धरून बाहेर आणले। प्राचीच्या नाकातोंडातून धूर गेल्यामुळे तिला व्यवस्थित श्वास पण घेता येत नव्हता। योगेश ओशाळला। त्याने तिला प्यायला पाणी दिले। आय एम सॉरी वहिनी, ते माझ्या लक्षातच आले नाही आणि माझ्याकडून। योगेश काही बोलणार त्याआधीच प्राचीने त्याला थांबवले। लक्ष कुठं होतं आपलं? काय झालं असतं मग? त्यावर योगेशने हसून नकार दिला आणि मोबाईलमध्ये बघत काहीतरी टाईप केलं आणि डोंट वरी माय लवली वहिनी, मी तुमच्यासाठी फेवरेट व्हेज बिर्याणी ऑर्डर केली। व्हेज बिर्याणीचं नाव ऐकून तिचे डोळे चमकले, पण लगेच निराश होऊन म्हणाली, पण तुझ्या दादाला नाही आवडणार,
त्यावर योगेश, ते तर मलाही माहिती आहे, पण डोंट वरी, ही माझ्याकडून ट्रीट आहे. दादा काही बोलणार नाही आणि काही उलटसुलट बोलला तरी मी आहे ना. त्यावर प्राचीने उदास हसली आणि संतोषच्या बेडरूमकडे बघत म्हणाली, चला तर मग मी ऑर्डर येईपर्यंत बागेत फेरफटका मारून येते. योगेशने पण मान हलवून होकार दिला. अर्ध्या तासात त्यांची ऑर्डर आली. योगेश आणि प्राची बिर्याणी एन्जॉय करत होते. तेवढ्यात तिथे संतोष आला. ते खातात ते बघून त्याच्या चेहऱ्यावर 12 वाजले. त्याने दोघांकडे रागाने बघितले आणि किचनमध्ये जाऊन स्वतःसाठी कॉफी बनवली आणि पुन्हा एकदा प्राचीचा आनंदी चेहरा आला. शेवटी तू माझ्या तनामनात घर केलंस ना. त्याने डोळे मिटून घेतले आणि दीर्घ श्वास घेऊन मनाशीच बडबडत तो ऑफिसमध्ये निघून गेला. योगेश पण पुण्याला परतला होता. प्राचीचे पण सगळं अंग मोडून पडले होते. तिनेही दिवसभर आराम करायचं ठरवलं. सगळं काम करून झाल्यावर ती बेडरूममध्ये जाऊन स्वतःला बेडवर झोकून दिलं. बेडवर पडल्या पडल्या तिच्या डोळ्यासमोर रात्रीचा प्रसंग आला होता. त्या क्षणाची आठवण येताच तिचे गाल लाल झाले. तिने पांघरून डोक्यापर्यंत घेतली आणि स्वतःशीच हसत झोपी गेली. इकडे ऑफिसमध्ये योगेश हैराण परेशान होऊन डोक्याला हात लावून त्याच्या केबिनमध्ये बसला होता. अचानक त्याच्या केबिनमध्ये एका सुंदर तरुणीने डोकावली. ती मुलगी 25 वर्षाची तरुणी होती आणि ती इंटरव्ह्यूसाठी आली होती. पण तिच्या परफ्यूमची स्मेल त्याला प्राचीची आठवण करून देत होती. त्यामुळे त्याचं सगळं लक्ष विचलित होत होतं. ती मुलगी त्याच्या केबिनमध्ये येऊन बसली आणि त्याने थोडा वेळ तिचा इंटरव्ह्यू घेतला, कारण त्याला ती स्मेल नकोशी वाटत होती. ती अजून जास्त तिथे थांबली तर तो तिला हँडल करू शकत नव्हता. पण त्याचाही नाईलाज झाला होता. त्याने मोबाईलमध्ये वेळ बघितली. आता फक्त सकाळचे 10 वाजले होते. बाकीचे पण इंटरव्ह्यूसाठी आलेले होते. त्याने कसेबसे स्वतःच्या रागाला कंट्रोल केलं आणि तिला बाहेर थांबायला सांगितलं. तिने नाक मुरडली आणि वेटिंग रूममध्ये जाऊन बसली. त्यावर संतोष स्वतःशीच, प्राची, तू माझ्या आयुष्यात का आलीस? का करतेस असं? का मला माझ्यामध्ये बदल जाणवतोय? मला असं वाटतं मी माझा राहिलोच नाही, म्हणत त्याने टेबलवर एक बुक्का मारला. त्याचं कामात अजिबात लक्ष लागत नव्हतं. तो अस्वस्थ झाला होता. कशी कशी माझ्या मनाची होणारी घालमेल कमी करू? मी माझ्या परिस्थितीसमोर हतबल झालो. माझी चिडचिड माझ्या लाईफवर होते. आजपर्यंत मी कुणाच्या परफ्यूममुळे इतका बेचैन झालो नाही, पण आज सगळं काही उलटच होतंय. मी असा अजिबात नव्हतो. मी कधीही असं कुणाबरोबर वागलो नाही. पण आज मला काय होतंय? मी माझ्या सीमाशिवाय दुसऱ्या कुठल्याही मुलीकडे बघू शकत नव्हतो. पण तू तिला माझ्या मनातून काढून टाकले. तिचा विचार तर दूर, मी श्वासात पण तुझं नाव घेतोय. हे कसं झालं सांग ना प्राची? सीमाच्या विचारात होतो तेव्हा ॲटलिस्ट मी कामात स्वतःला गुंतवून तरी ठेवत होतो, पण तुझ्यामुळे आता तेही शक्य नाही. संतोष हाताची घडी घालून इकडे तिकडे फिरत स्वतःशीच बोलत होता. नाही नाही संतोष, तू कमजोर होऊ शकत नाही. प्राची समोर तर कधीही असं होणार नाही. कुठल्याही परिस्थितीत मला स्वतःला सावरणं गरजेचं आहे आणि मला सावरायला चांगल्या प्रकारे येतं. ठीक आहे प्राची, आजपासून मी तुझ्या समोरही येणार नाही आणि तुझी झालेली सवय हळूहळू दूर होईल आणि मी कायम माझ्या सीमाचाच राहील. हो, मी आजपासून इथेच ऑफिसमध्येच राहणार आणि सध्या तेच योग्य आहे. संतोषने पक्का निर्धार केला आणि कामात व्यस्त झाला. इकडे प्राची पण घरातील सगळं आवरून मोबाईलमध्ये व्यस्त झाली होती. तिच्याही डोळ्यासमोर संतोष सोबत घालवलेले क्षण वारंवार डोकावत होते. कसाबसा दोघांचाही वेळ निघून गेला. रात्र होताच प्राचीने उत्साहाने स्वयंपाकाची तयारी केली आणि आजीला कॉल करून बोलत बसली. दोघींच्या गप्पांना चांगलाच रंगात आल्या होत्या. बोलता बोलता रात्रीचे 10 वाजले होते, पण अजूनही संतोष घरी परतला नव्हता. प्राचीनेही जास्त काही विचार केला नाही आणि रात्रीचे जेवण करून ती तिच्या बेडरूममध्ये जाऊन झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी संतोषला जाग आली. तो रात्री ऑफिसमध्ये झोपला होता. सकाळी सकाळी त्याच्या नजरेसमोर प्राचीचा उदास चेहरा आला. त्याने आपल्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये शिरला. अंघोळ करून त्याने कॉफी ऑर्डर केली, पण आजची कॉफी त्याच्या घशाखाली उतरायलाच तयार नव्हती, कारण त्याला प्राचीच्या हातची चव नव्हती.
त्याने पुन्हा एकदा आपला हात भिंतीवर जोरात आपटला. मला तुझ्या नावाचा पण तिरस्कार आहे. मग का तू वारंवार माझ्या डोळ्यासमोर येतेस? म्हणत तो भावूक होऊन सीमाच्या फोटो फ्रेम हातात धरून प्रेमाने तिच्या फोटोवरून हात फिरवत म्हणाला, शिमू, तू मला माफ करशील ना गं? हा संतोष मोठ्या तोऱ्यात म्हणायचा. मी तुझ्यावर जगावेगळं प्रेम करतो. पण नाही गं, तुझ्या प्रेमापुढे खूप तोकडा पडलो मी. तुझ्या प्रेमापुढे फेल झालो. तू माझ्यावर खरं आणि निस्वार्थ प्रेम केलं आणि मी तुझा विश्वासघात केला शिमू. मी तुझ्या माफी मागायच्या पण लायक राहिलो नाही. मला तर कल्पनाही करवत नाही गं की माझ्या मनात नसताना पण मी तुझ्या व्यतिरिक्त फक्त प्राचीचा विचार माझ्या मनात घोळत असतो. तिच्या नावाने पण माझा जीव कासावीस होतो. ती जवळ नसूनही माझ्या विचारात कायम असते. मी तिला अनेक वेळा माझ्या जवळ येऊ न देण्याचा प्रयत्न केला होता, पण मला ते जमलंच नाही. आय एम सॉरी शिमू, आय एम सॉरी. मी चुकून नशेमध्ये असताना प्राचीला पत्नीचा अधिकार दिला. पण माझं फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे. खूप खूप अगदी मनापासून प्रेम आहे गं, आणि कायम तुझ्यावरच राहणार. त्याचं वाक्य पूर्ण होतं न होतं की त्याचा मोबाईल वाजला. मोबाईलवर आजीचा कॉल आलेला बघून आपोआप त्याचे डोळे मिटले गेले. त्याने ओठ दुमडून स्वतःला सावरलं आणि कॉल रिसीव्ह केला. संतोष, तू ठीक आहेस ना बाळा? त्यावर संतोष, काय झालं आजी? पुन्हा प्राचीने माझी तक्रार केली असणार ना, घरी नाही आलो म्हणून? त्यावर आजी, तुला किती वेळा सांगितलं मी प्राचीला कधीही एकटीला सोडू नकोस म्हणून, आणि प्राचीने मला काहीही सांगितले नाही. त्यावर संतोष, मला इमर्जन्सी आल्यामुळे मी ऑफिसमध्ये थांबलो होतो. त्यावर आजी ओरडली. त्यावर संतोष, नाही आजी, मला तसं म्हणायचं नव्हतं. मी फक्त... संतोष बोलतच होता की, गप्प बस संतोष, मला चांगलंच माहिती आहे तू अजूनही प्राचीला स्वीकारले नाही, हो ना? ते ऐकून संतोष एकदम शांत झाला. आजी एक श्वास घेत म्हणाली, संतोष, मला खरं खरं सांग, तू प्राचीसोबत व्यवस्थित राहतोस ना, का मला फक्त दाखवण्यासाठी तिची काळजी करण्याचं नाटक करतो? संतोष परत एकदम गप्प झाला. मला माहिती आहे तू कधीही सीमाला विसरू शकत नाही, पण तिचा काय दोष आहे? मी पण प्राचीच्या आनंदासाठी तुझं लग्न ठरवलं होतं, पण तुला कुणाच्याच भावनेची कदरच उरली नाही. ना प्राचीच्या फिलिंग्सची पर्वा आहे, ना माझ्या मनाची. त्यावर संतोष, मी प्रयत्न करतोय, पण मी सीमाशिवाय तो बोलणारच होता की, मला तुझं काही ऐकायचं नाही. तू जर प्राचीला पतीचं सुख देऊ शकत नाही तर तिने तुझ्याजवळ का म्हणून राहावं, सांग ना? माझंच चुकलं. मी प्राचीची गुन्हेगार तर स्वतः आहे. मीच तिला तुझ्यासारख्या मुलाशी लग्न करायला भाग पाडले होते. मी खरोखर चुकले. तुझ्याकडून नको तितक्या अपेक्षा ठेवल्या होत्या. मी तुझी सख्खी आजी असते तर तू माझ्या सुखासाठी, माझ्या इच्छेसाठी तरी मला नातवाचे तोंड दाखवले असते. पण छे, तू मला तुझी आजी मानत नाहीस ना? संतोष शॉक होऊन आजीकडे बघत होता. लहानपणापासून आजपर्यंत आजीने त्याला अशा शब्दात कधी सुनावले नव्हते, आणि आज अचानक त्या प्राचीसाठी आजीने त्याच्या जखमांवर बोट ठेवले होते. आजीचा आवाज कापरा आणि जड झाला होता. नाही, यात सगळी चूक माझी होती. मीच हट्ट केला आणि तुला प्राचीसोबत लग्न करायला तयार केले, पण आता मी ती चूक सुधारणार आहे. तुला आणि प्राचीला या जबरदस्तीच्या नात्यात अडकवून तुझं आणि प्राचीचं संपूर्ण आयुष्य खराब करू पाहत होते, पण आता नाही. झालं ते झालं. मी लगेच प्राचीला माझ्याकडे बोलवून घेते आणि दोघांना पण या नात्यातून मुक्त करते. एवढं बोलून आजीने रागाने कॉल कट केला. संतोष मात्र एकटक मोबाईलच्या स्क्रीनकडे बघत होता. त्याला काय आणि कसं रिॲक्ट व्हावं कळत नव्हतं. त्याने आपल्या कपड्यावर हात ठेवला आणि मनोमन विचार करू लागला. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओसाठी मला प्रोत्साहन मिळेल.